नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनीच ऐकलं असेल की BSc ॲग्रिकल्चर डिग्रीमध्ये फार विषय असतात. फार कन्फ्युजन आहे की डिग्री असती. त्यानंतर भरपूर असं कन्फ्युजन आहे डिग्रीमध्ये असतं आणि जवळपास एका सेमिस्टरला आपल्याला 10 12 सब्जेक्ट्स क्लिअर करावं लागतात. तर मित्रांनो, हे झालं त्या सगळ्या डिग्रीबद्दल. BSc ॲग्रिकल्चर या डिग्रीबद्दल जेवढ्या काही इंटरेस्टिंग गोष्टी आहे त्या व्हिडिओमध्ये आपण आज या कव्हर करूया. तर नमस्कार मित्रांनो, मी आदित्य गवळी स्वागत करतो आपलं टुवर्ड्स ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चर ही डिग्री फार म्हणजे एक शेतकऱ्याचा जो मुलगा आहे त्याच्या लाईफशी रिलेटेड ही डिग्री आहे. यामध्ये भरपूर असे की इन्सिडन्स असतात की जे ॲग्रिकल्चर विद्यार्थ्यांनी जगले पाहिजे. भरपूर असे तज्ज्ञ किंवा विद्यार्थी किंवा मग जे जुने विद्यार्थी पासआउट ते सांगतात की डिग्री माणसाला जगण्याला शिकवते. तर बघूया या डिग्रीबद्दल काही असे इंटरेस्टिंग फॅक्ट्स. तर एक नंबर येतं मित्रांनो आपल्याला या डिग्रीमध्ये फर्स्ट इयरलाच म्हणजे सेकंड सेमिस्टरला आपल्याला एज्युकेशनल टूर असते. त्यानंतर फोर्थ सेमिस्टरलासुद्धा एज्युकेशनल टूर असते आणि ही एज्युकेशनल टूरला जाणं आपलं कंपल्सरी असतं. कंपल्सरी या टूरला जावंच लागतं. तर पहिली एज्युकेशनल टूर आपली जी ऑल इन ऑन महाराष्ट्र कव्हर करते. यामध्ये काही तुमचे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असो, काही रिसर्च इन्स्टिट्यूट असो, त्याबद्दल काही पर्यटन स्थळ असो, तेव्हा आणि आणखी जे काही म्हणजे ज्या तुमच्या कॉलेजच्या ट्रिपमध्ये जे काही ॲड करेल असते ते सगळे या डिग्रीमध्ये टुरिझम स्पॉट वगैरे कव्हर करते. त्यानंतर नेक्स्ट ट्रिप असते नेक्स्ट इयरची, ती म्हणजे महाराष्ट्र सोडून इतर राज्यामध्ये जाते. आउट ऑफ स्टेट ट्रिप असते आपली. मध्ये सुद्धा फार मजा येते कारण लॉंग डे टूर असते, 4-5 दिवसाची टूर असते ही. यामध्ये सुद्धा फार इंटरेस्टिंग अशा गोष्टी इन्सिडन्स आपल्यासोबत घडते आणि भरपूर असं शिकायला भेटतं. नॅशनल लेवलचे इन्स्टिट्यूट वगैरे हे सगळं झालं आपलं टूर्सबद्दल. आणि या टूर्सला जाणं कंपल्सरी असतं, त्यामुळे आपल्याला नकार देणं वगैरे या ठिकाणी जमत नाही. पण काही वेळेस एक कॉलेजवर डिपेंड करतं. काही कॉलेज या ठिकाणी नेतात आणि काही कॉलेज नेत नाहीत. 2 नंबरला येतं आपलं मित्रांनो, यामध्ये वेगवेगळे कॅम्प होत असतात. NSS कॅम्प झाला, NCC कॅम्प झाला, असे कॅम्प असतात. आता NSS कॅम्प जर झाला तर यामध्ये विद्यार्थ्यांना 7 ते 8 दिवस बाहेर गावी राहावं लागतं. त्या ठिकाणी त्यांना बनवून खावं लागतं. वेगवेगळे गावामध्ये कार्यक्रम घ्यावं लागतात. त्यानंतर त्या ठिकाणीच व्हिलेज लाईफस्टाईल, गावाकडे जाऊन तिथली लाईफस्टाईल बघणं, त्यानंतर तिथल्या काही गोष्टी शिकणं, वेगवेगळे कार्यक्रम घेणं, जनजागृती करणं, हे त्या कॅम्पमध्ये होत असतं. त्यानंतर NCC कॅम्प झाला. या कॅम्पमध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे प्रोग्राम वगैरे अरेंज करावं लागतं वेगवेगळ्या कॅम्पसच्या ठिकाणी जाऊन. हे झालं NSS NCC कॅम्पबद्दल. खर्च वगैरे करायची काही आपल्याला या ठिकाणी गरज नसते. सगळा आपला जो काही खर्च आहे ते कॉलेजच करतो. त्यानंतर येते आपलं रावे आणि मॉड्यूल. मित्रांनो, आपली जी डिग्री आहे ती टोटल 4 वर्षाची डिग्री आहे. यामध्ये टोटल आपल्याला 8 सेमिस्टर आहे. या 8 सेमिस्टरमध्ये पहिले 6 सेमिस्टर आपल्याला पुस्तकी ज्ञान दिलं जातं. मग सेमिस्टर एंड असो, वेगवेगळे पेपर असो, थेरी, प्रॅक्टिकल वगैरे 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 यात सांगायची गरज नाही तुम्हाला. आपल्या चॅनलवर जाऊन बघा, त्याबद्दल बरेच व्हिडिओ भेटेल तुम्हाला. ही डिग्री म्हणजे आणि शेवटचे 2 जे सेमिस्टर असतात ते रावे आणि मॉड्यूल्स. रावे म्हणजे काय मित्रांनो, की त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही, निवांतपणा भेटतो डिग्रीमध्ये. या 1 वर्ष आपल्याला रावे आणि मॉड्यूल. पण घरच्या जबाबदारीमुळे करतात विद्यार्थी, पण त्या ठिकाणी करायची काही म्हणजे डिग्रीचा अभ्यास करायची वगैरे काही गरज नसती. निवांतपणाने आपलं जे काही आपल्याला प्रोजेक्ट्स वगैरे, त्यानंतर जे काही काम आपल्याकडून डिपार्टमेंट वगैरे भेटले त्या डिपार्टमेंटचं काम करावं लागतं. यामध्ये आपल्याला रावेमध्ये एक गाव दिलं जातं. त्या गावात एक शेतकरी दिला जातो आपल्याला. त्या शेतकऱ्याकडे जाणे, शेती कसे करतात, त्यानंतर वगैरे वगैरे ज्या काही शेतीवर गोष्टी घडतात त्या ठिकाणी त्या बघणे. त्यानंतर आपल्या ज्या काही महाविद्यालयांच्या, कॉलेजेसच्या, युनिव्हर्सिटीच्या टेक्नॉलॉजी त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणे. त्यानंतर लसीकरण झालं वगैरे वगैरे याची जनजागृती करणे, गावामध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेणे, हे आपल्याला रावेमध्ये या ठिकाणी करावं लागतं. यामध्ये एकंदरीतच आपल्या आतला जो माणूस लपलेला असतो तो या ठिकाणी बाहेर येऊन जातो आणि हे करावंच लागतं. त्यामुळे आपल्या आतमध्ये जो लपलेला जो माणूस आहे, लपून बसलेला आहे मस्तपैकी, तो बाहेर येऊन जातो. आपण त्या ठिकाणी म्हणजे एक सामाजिक दृष्टिकोनातून बोलतो होतो, वक्ता होतो.
हे या रावेमध्ये होतं. त्यानंतर काही इंडस्ट्रीयल प्रोग्राम असतात, त्या इंडस्ट्रीयल प्रोग्राममध्ये सुद्धा आपल्याला इंडस्ट्री व्हिजिट करावं लागते. त्यानंतर मॉड्यूल असतं मित्रांनो. आता मॉड्यूल फार ही इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि शिकण्यासारखी गोष्ट आहे. यामध्ये मॉड्यूल हे 6 महिन्याचं असतं आणि रावे हे 6 महिन्याचं असतं. मॉड्यूलला मित्रांनो तुम्हाला सब्जेक्ट असतात काही, जसं की ॲनिमल हजबंडरी अँड डेअरी सायन्स झालं, त्यानंतर प्लांट पॅथॉलॉजी झालं, त्यानंतर एंटोमॉलॉजी झालं, सॉईल सायन्स झालं, बॉटनी झालं. हे वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. यापैकी कोणतंही 1 किंवा 2 डिपार्टमेंट तुम्हाला दिले जाते आणि त्या डिपार्टमेंट वाईज तुम्हाला काम असतं. जर तुम्हाला ॲनिमल हजबंडरी अँड डेअरी सायन्स जर आलं तर त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार करावं लागतात. म्हणून खवा असो, त्यानंतर रसगुल्ला असो, त्यानंतर तुमचं मग लस्सी असो, हे वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार करावं लागतात आणि सेलसुद्धा करावं लागतात. हे सगळं या ठिकाणी पेढे वगैरे तयार करावं लागतं. दुधापासून, मिल्कपासून जे प्रोडक्ट तयार करतात ते बनवून विकावं लागतात तुम्हाला. नंतर मग तुमचं एंटोमॉलॉजी जर आलं असेल, एंटोमॉलॉजी म्हणजे सेरिकल्चर. सेरिकल्चरमध्ये मग तुम्हाला सगळं शेतकऱ्याचे जे काही फार्म ऑपरेशन होतात त्या शेतीवर ते करावं लागतात आणि कल्चर घेऊन ते सेल करावं लागतात. सिल्कवाम जे काही कोश तयार करून ते सेल करावं लागतात. त्यानंतर प्लांट पॅथो जर आलं तर मशरूम तुम्हाला कल्टिवेशन करून मशरूम सेल करावं लागतं. सॉईल सायन्स आलं जर तुम्हाला तर वेगवेगळ्या सॉईल टेस्ट करावं लागतात. त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात आणि काही काही फील्ड आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना फील्ड दिली जाते. तर फील्डवर त्यांना ॲक्च्युली हॉर्टिकल्चर जर असेल तर फील्ड दिली जाते. त्या फील्डवर त्यांना ते क्रॉप घेऊन ते कल्टिवेशन करून ते सेलसुद्धा करावं लागतं. मग त्या टोमॅटो असो, ब्रिंजल असो, भेंडी असो, झेंडू असो वगैरे वगैरे हे सगळं मॉड्यूलमध्ये असतात. फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे मॉड्यूलसुद्धा आपल्यासाठी, कारण यामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी, सेलिंग कसं करायचं, पिकवायचं कसं, उगवायचं कसं, विकायचं कसं, करायचं कसं, हे सगळं आपल्याला शिकवलं जातं. त्यानंतर आपले प्रॅक्टिकल्स असतात मित्रांनो. पूर्ण डिग्रीमध्ये आपले भरपूर प्रॅक्टिकल होत असतात. त्या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला भरपूर असं ज्ञान दिलं जातं. यामध्ये मग ॲक्च्युअल फील्डवर नेऊन, आता फील्डवर नेलं म्हटल्यावर इंटरेस्टिंग गोष्ट आहे, त्या ठिकाणी जायला आणखीनच मजा येते. तर फील्डवर नेऊन तुम्हाला त्या ठिकाणी प्रॅक्टिकल शिकवले जाते, फील्डवर स्टडी केला जातो. मग त्या ठिकाणी वेडिंग असो वगैरे वगैरे ऑपरेशन तुम्हाला फील्डवर नेऊन तुमच्याकडून करून घ्यायचा. हे म्हणजे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. पुस्तक सोडून थोडं आपण प्रॅक्टिकल बेसवर जातो. तर हे झालं तुमचं काही इंटरेस्टिंग गोष्टी. अजूनही भरपूर इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्यासाठी तुम्हाला ॲग्रिकल्चरची लाईफ जगावं लागेल, कारण प्रत्येक गोष्टी इथनं सांगणं मला शक्य नाही आहे. त्यामुळे ही लाईफ तुम्हाला जगावं लागेल. तर ह्या झाल्या आपल्या काही इंटरेस्टिंग गोष्टी. तर मित्रांनो, धन्यवाद. भेटूया आपण एक पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.